हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करत आहेत. नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा, आजपासून नवीन वर्ष सुरू होत आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर त्याची ही सगळी तयारी केली आहेत. तर तोरण लावलेलं आहे, दोन्ही बाजूला आंब्याची डहाळी आणि निंबाची डहाळी दोघी लावलेली आहेत आणि खाली उंबरठा लेपन देखील केलेलं आहे, बघू शकताय. तर उंबरठा लेपन देखील आपण प्रत्येक सणाला केलंच पाहिजे. तर तेवढंच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील येते. इथं नेहमीप्रमाणे पाणी भरून ठेवलं आहे छोट्याशा गंगाळमध्ये. इथं रांगोळी घातली आहे, दिवा लावलेला आहे, कारण नुकतीच मिस्टरांनी देवपूजा केली आणि मग बाहेर हा दिवा वगैरे लावला. तर इथं बघा उंबरठा लेपन छान झालेलं आहे आणि खूप सुंदर असा आजचा दिवस आहे. गुढीपाडवा खूप महत्त्वाचा आहे आपल्या मराठी किंवा हिंदू लोकांसाठी. आता इथं गुढीची जी तयारी आहे ती केली आहे आणि ही सगळी तयारी ना मिस्टरांनी केली आहे. यामध्ये माझा थोडाही वाटा नाही, कारण थोडीशी तब्येत देखील बिघडली होती. थोडासा BP वाढल्यासारखं वाटत होतं, पाठीतनं चमक भरली होती. तर सगळं काही मला आजच झालं होतं. तर मी किचनमध्ये होते, स्वयंपाक करत होते. पटपट स्वयंपाक आवरला, आधी ब्रेकफास्ट करून दिला सगळ्यांना, मग स्वयंपाक केला. छान वरणबट्टीचा स्वयंपाक होता आणि हे जे काही डेकोरेशन किंवा जी काही रांगोळी आहे साच्याने घातलेली, हे सगळं काही ना अहोंनी केलं आहे. त्यांना भारी आवडतं हे सगळं करायला. तर असा नवरा मिळाला खरंच नशीब लागतं. आणि हे ताट देखील बरं का त्यांनीच तयार केलं आहे. फुलं, हळद, कुंकू, तांदूळ, दिवा, घंटी वगैरे हे सगळं काही त्यांनी मला तयार करून दिलं आयतं. मी पटकन साडी वगैरे नेसली, कुठलाही मेकअप किंवा कुठलीही काही तयारी केली नाही, फक्त साडी नेसले, कारण होतच नव्हतं तेवढं. तर इथं मी बसले आहेत, कारण की गॅलरीमध्ये ना मांडी घालून बसता येत नाही, खाली छोटीशी गॅलरी आहेत अगदी. तर मी इथं विंडोमध्ये बसले होते आणि तुम्हाला ही ताट दाखवत आहे मी कशा प्रकारे ताट तयार केलं होतं. आणि गुढीची मी खाली पायथ्याची पूजा करत आहे. तर आधी पायथ्याची पूजा करून घ्यायची असते, तर इथं पूजा करत आहे. दरवेळेस ना मी ती गॅलरीची जी बघतायत ना तुम्ही, ती छोटीशी जी लाईन आहे त्यावरती गुढी ठेवायची, पण ह्यावेळेस मिस्टरांनी छान पाट वगैरे मांडून दिला. तर म्हटलं चला बरं झालं, माझं एक काम कमी झालं. तर अशी छान हेल्प होते मला त्यांची सणावाराला. आणि आता गुढीची जी मुख्य पूजा आहे ती करत आहे. तुम्ही सगळ्यांच्या घरी देखील छान छान गुढ्या उभ्या केल्या असतील, तुम्ही सुंदर सुंदर साड्या नेसवल्या असतील. तर मी देखील गुढीला इथं चुंदरी नेसवली आहे, जी मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवली होती. तर कोरी साडी नसेल तर अशी तुम्ही चुंदरी देखील आणून त्यांना नेसू शकतात. तर छान इथं पूजा वगैरे करत आहेत, आरती ओवाळत आहेत आणि खूप सुंदर वाटत आहे गुढी. थोडासा ना इथून प्रकाश म्हणजे घरातून व्हिडिओ काढल्यामुळे थोडंसं अंधार दिसत आहे, कारण गॅलरीमध्ये 2 जणं उभं राहायला एवढीशी पुरेशी जागा नसते. त्यात ही सगळी मांडणी वगैरे केली आहे, तर त्यातच गॅलरी माझी अर्धी म्हणजे झाली आहेत. तर तरी पण मिस्टरांनी कसे ॲडजस्ट करून इथून व्हिडिओ घेतला. आणि मी इथं तुमच्याशी बोलत होते, तुमच्यासोबत काही शेअर करत होते, पण बाहेर जे भाजी विक्रेता आहेत ना त्यांचा एवढा आवाज येत होता की मला हा साऊंड म्यूट करावा लागला. तर इथे मी तुम्ही सर्वांना सांगत होते की घरात जो नवीन सदस्य येणार आहे त्याची आता येण्याची वेळ झाली आहे. त्याला घेण्यासाठी आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आता आम्ही जाणार आहोत. पण आता जस्ट गुढीची पूजा झाली आहे, मी आता नैवेद्य देणार आहेत आणि इंगळे साहेब आता पूजा करतील, हार चढवतील. छोटीशी गुढी ना मी इथं देवाऱ्याजवळ मांडली आहे, बघू शकताय.
आणि छान इथं आरस केली आहे पाकळ्यांची आणि अशी इवलीशी गुढी मी देवाराच्या पुढे मांडली आहे. किती सुंदर दिसते आणि हिची देखील मी आता पूजा करते. सुंदर गुढी आपली देवारासमोर ठेवली आहेत आणि बाहेर देखील खूप छान अशी गुढी उभी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. साधी सिंपल पूजा केली आहे गुढीची. सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आम्ही आलो आहोत घरातल्या त्या नवीन सदस्याचा स्वागत करण्यासाठी स्टेटस सायकल्समध्ये. तुम्ही म्हणाल ह्या शॉपमध्ये आम्ही कोणाला घ्यायला आलो आहोत, तर ते तुम्हाला कळेलच किंवा मग काही ना कळलं देखील असेल. तर इथूनच आपण आपल्या घरातला नवीन सदस्य घेऊन जाणार आहोत, छान त्याचं स्वागत करणार आहोत. तर बघू शकतात हे गाड्यांचं शॉप आहे आणि आपण इथूनच एक सदस्य आपल्या घरी नेणार आहोत. तर आधी माझ्याकडे स्कूटी पेप होती जी मी सुद्धा चालवायची. त्यानंतर बाईक घेतली गेली आणि त्यानंतर आता ही नवीन घरातील जी सदस्य होणार आहे ती घेतली गेली आहे. तर यापैकी एक आपल्या घरातील सदस्य होणार आहे जिची बुकिंग 8 दिवस आधी आम्ही करून घेतली होती. आणि आता गुढीपाडव्याचा छान मुहूर्त असतो. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि कोणी सोनं घेते, कोणी वस्तू घेते, कोणी घर बुक करतं. सगळे आपापल्या परीनं काही ना काही ह्या दिवशी घेतात. तर आम्ही देखील ह्याच दिवशीचा मुहूर्त राखून ठेवला होता गाडी घेण्याचा आणि मग आम्ही घेतली आहे ही गाडी. बघू शकतात ही आहे आपल्या घरची नवीन मेंबर ॲक्टिवा. तर ही ॲक्टिवा घेतली आहे आम्ही आमच्या दोघांसाठी. कारण आता बाईकवर खूप वर्ष झाले आम्ही बाईकवरच फिरत होतो. आता बाईकला देखील एक्सपायरी झालेली आहेत खरं तर, म्हणून आता ही नवीन गाडी घेतली आहे. शानदार अशी ही ॲक्टिवा आपण घेतली आहे आणि आता यावर इंगळे साहेब आणि मी आम्ही फिरणार आहोत बरं का. तर नाही मुलं देखील यावरच जातील. तर मुलं त्यांचं ते घेतील, त्यांना काय घ्यायचं असेल पुढे, पण ही आम्ही आमच्यासाठी घेतली आहे. आणि तिथे बघू शकतात जे ओनर आहेत शॉपचे ते इंगळे साहेबांनी आम्हाला त्याची चावी देत आहेत. तर छान असं नवीन वर्षाची सुरुवात केली आहे आम्ही ह्या गोष्टीने. खूप छान वाटलं, भारी फिलिंग होती. आपण मिडल क्लास लोकांना ना एक छोटीशी गोष्टी जरी आपण घेतली जी आपल्या आवाक्याबाहेर असते तर तीच खूप मोठी ना एक अचिव्हमेंट होऊन जाते. तर याला पैसे साठवायला देखील आपल्याला खूप दिवस जातात. तर 1 लाख ह्या गाडीला लागले आहेत. 1 लाखाची ही गाडी आहे, पण ते 1 लाख जमवताना खरंच खूप यत्न लागतात. तर जे मिडल क्लास असतील ना ते खरंच माझ्या बोलण्याला सहमत असतील. मास्क काढ, पुरे मास्क काढ ना. हा ना, शॉपमध्ये आम्ही फोटो वगैरे काढले आणि मग गाडी घरी आणली. इथं बिल्डिंगच्या आतमध्ये आणली आणि इथं भूमीच्या हातून मी आधी पहिली पूजा करत आहेत. असं म्हटलं जातं की आपल्या घरची जी मुलगी आहेत ना ते आपल्या घरची लक्ष्मी असते. तर म्हणून मी भूमीला बोलवून घेतलं होतं. आधीच गाडी घेतानासुद्धा मी तिला बोलवलं होतं, तुम्ही बघितलं असेल मगाशी. आणि नंतर दोघी बहीण भावंडं या नवीन गाडीवर ते घरी आले आणि मग भूमीला मी पूजा करायला लावली आणि त्यानंतर मग मी पूजा केली. तर असं आपल्या ह्या नवीन सदस्याचं स्वागत झालं आहे, बघू शकतात. तर खूप छान वाटत आहे खरं तर. ही म्हणजे आम्ही एक्सप्रेस नाही करू शकत. एखाद्याला कार घेताना जो आनंद होत असेल ना तोच आम्हाला सेम ही गाडी घेताना झाला आहे. तर ही घरातली आमची 3री गाडी आहे. तर सगळे आपण कष्टाने पैसा कमवतो आणि मग अशी काही वस्तू त्याने घेतो तर खरंच ते वेगळाच आनंद आहे त्याचा. तर छान असं स्वागत झालं आहे आणि मी इथं पूजा करत आहेत ह्या नवीन सदस्याची आपल्या ॲक्टिवा गाडीची. तर भारी वाटत होतं खरंच.
तर तुम्हाला कसं वाटलं माझं हे सरप्राईज, माझ्या घरचा नवीन सदस्य? कारण काहींना वाटत होतं की मी मुलाचं लग्न करते की काय. तर मला पर्सनली मेसेज आणि कमेंट्स देखील आल्या होत्या की मुलाचं लग्न करते, सून येते की काय. तर नाही, सून नाही, नवीन गाडी आणली आहे. तर चला व्लॉग इथंच एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची खूप खूप मनापासून आभार. बाय.